बरोबर आहे. सांगायचं आहे पहिला असं आहे, पाचवा तरंग आहे ना, चौथ्या तरंगातून उत्पन्न झालेला आहे. त्याच्यामध्ये सर्वच मिथ्या असं सांगितलेलं आहे चौथ्या तरंगामध्ये. मग आता सगळंच जर मिथ्या आहे तर वेदगुरु सुद्धा काय? मग मिथ्या वेदगुरूपासून संसारात दुःखाची निवृत्ती कशी? आणि जर होत असेल तर मृगजळाने काय झाली पाहिजे? पाचव्या तरंगाला काय? सर्वच जर विद्या, कशावरून सर्व विद्या आहे? चौथ्या तरंगात सांगितलं ना, श्रीगुरूपासून ज्याला महाबाबा वाक्याच्या द्वारा ब्रह्मात्मबोध झालेला आहे, कोणाला? शिष्याला. आणि काय झालं? ते मुक्त झाले. मग आता तीन आले ना, किती आले? एक कोण? गुरु, वेदाचं महावाक्य आणि शिष्य. मग अद्वैत मत कुठं राहिला? द्वैत आला की आता. बरं, हे गुरु काय वाक्य वगैरे हे सगळं मिथ्या आहे, विवर्त आहे असं आपल्या विद्येचं कार्य आहे असं जर म्हणलं तर सगळं काय होईल? मग मिथ्या होईल. मिथ्या गुरुपासून संसार निवृत्ती कशी? इथून कोणता तरंग सुरुवात आहे? आणि होत असेल तर मृगजळाने काय केली पाहिजे? मग याचं उत्तर, याच्याकरता तीन सत्ता काय केल्या? मग तीन सत्ता कोणत्या? मग प्रतिभाषिक सत्तेत आणि व्यावहारिक सत्तेत काय फरक आहे? बरोबर आहे. ब्रह्मज्ञानापासून बाद होतो. कोणती सत्ता? प्रतिभाषिक सत्ता आहे का? अरे ब्रह्मज्ञानाने बाद होतो. कोणती सत्ता? ब्रह्मज्ञानापासून बाधच होत नाही त्याची. अशा तीन सत्ता आहे. माझा काय झालेला आहे? वेदगुरूची सत्ता कोणती? व्यावहारिक सत्ता. व्यावहारिक नाही. काय नंतर ठरवायचं आपल्याला. पण सर्वच मिथ्या आहे ना. कोणत्या तरंगात सांगितलं? चौथ्या तरंगात. मग वेदगुरू काय झाले? मिथ्या झाले की नाही? मग मिथ्या वेदगुरूपासून संसार निवृत्ती कशी? नाही का लक्षात? जर होत असेल तर मृगजळाने काय केली पाहिजे? त्याच्याकरता स्वतः सांगितले. मग आपल्याला तो राजाचा दृष्टांत सांगायचा की त्याला नाही का ते आपलं काय भीक मागण्याकरता गेला, पुढे काय साप चावला नाही मात्र कोळी चावली. साप चावला असता तर राजा राम बोलू भाई. मग कुठलं आहे सगळं? नाही ते स्वप्नातलं आहे ना. मग स्वप्नात त्याचं दुःख कोणी निवृत्त केलं? अरे कोणत्या दयाळू भेटला ना. दुःखही कोणत्या अवस्थेतलं आहे? दुःख निवृत्त करणारा असं माणसात काय होतं? म्हणून सांगायचं त्याच्यामध्ये सत्ताभेद स्वीकारलेला आहे. आणि तुमची मृगजळाने तहान गेली पाहिजे. हे विषम कसं आहे? तुमचा दृष्टांत काही नाही. कारण पाणी कोणत्या सत्तेतलं आहे? तहान. मग तीन सत्ता मांडलेल्या आहे आपल्या. त्याची सुरुवात अशी आहे, द्वैत मत प्रमाण की
अद्वैतच मत प्रमाण कशावरून? अद्वैतच मत प्रमाण कशावर? त्याची सुरुवात आहे ना. ब्रह्म ध्येय असो ध्येय असो त्याचं स्वरूप कळायला पाहिजे. नाही काय ब्रह्माचं स्वरूप कसं आहे? मग असंग निर्विकार पुढे एकमेवा. अद्वैत मतावर शंका केली आहे म्हणजे विसरून गेले. अद्वैत मत म्हणजे परमात्म्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही, आणि जे दिसत असेल ते सगळं कसं आहे? मिथ्या आहे. या अद्वैत मतावरती काय केली मग शंका घे. आणि जर अद्वैत मताचं खरं आहे तर मग त्याच्याकरता आहे द्वैताची कशी सिद्धी होते सांगितलं नाही का? त्या तत्वदृष्टीला जो आणि साक्षात्कार झाला महावाक्याने. महावाक्य एक, पुढे त्याला उपदेश करणारे गुरु दोन, आणि पुढे मग तत्वदृष्टी किती झाले? आता अद्वैत राहिला का द्वैत सिद्ध झाला? झालं का नाही? लगे आता बरं, अविद्या कार्य आहे असं जर मानलं आपण, कोणतं कार्य? वेद गुरु हे सगळं अविद्या कार्य आहे. तर अद्वैताची सिद्धी होते. आणि जर मिथ्या मानलं तर मिथ्या गुरुकडून संसाराची निवृत्ती कशी? इथून तरंगाला काय? अद्वैत सुद्धा याचं प्रतिपादन कोण केलेलं आहे? शंकराचार्य. शंकराचार्याच्या मतामध्ये अद्वैताचं प्रतिपादन आहे. त्याचा थोडासा इतिहास सांगितलं तुम्हाला. भगवान शंकर हे शंकराचार्याच्या रूपाने काय होते? आणि पुढे गंगेमधून नारायणाची मूर्ती काढून बद्रिकाश्रमी काय करते? आणि इकडे तिकडे अद्वैत मताचं काय करते? अद्वैत मताचं खंडन करून कशाचं? अद्वैत मत सिद्ध करून दाखवे. श्रुतीला सुद्धा अद्वैत मत मान्य नाही. काय काय अद्वैत मतच काय? द्वैतापासून कसं दुःख होतं भरचूची काय सांगितली. आणि पुढे मिथ्या गुरुपासून संसार निवृत्त होते याच्याकरता राजाची काय सांगितली. हर एक राजा होता आणि तो राजा असून स्वप्नामध्ये बरं का, जागृतीमध्ये कोण आहे तो? स्वप्नात कोण झाला? काय मागण्याकरता गेला? भीक मागण्याकरता गेला. भीक तर मिळाली नाही, पण त्या घरच्या कुत्र्याने काय केलं? साधा घेतला का रक्ताची धार लागली. पुढे कोणाकडे गेला तो? पुढे वैद्याकडे गेला. पुढे जोराने सगळं झाला. पैसे मागितले का रुपये मागितले का कागद मागितले? मग राजाने काय दिलं नाही. अरे राजाने का दिलं नाही? भिकारी तो. मग पश्चाताप करायला लागला. मग दुःख निवृत्ती करता कोण भेटले? कोणीतरी दयाळू मनुष्य मिळाला. तरी आणि औषध देऊन त्याचा दुःख काय करा? काय करा? गोष्ट आपली संपली. ही सगळी घटना कशी आहे? जागृतीतली आहे का स्वप्नातली? दुःख हे कोणत्या स्वप्नात झालं? उपदेश करणारा गुरु कोण? समजतात. सत्ता भिन्न आहे का एकच आहे? मग समान सत्तेत काय होतं?
बरं का. म्हणून तुम्ही दिलेला दृष्टांत काय नाही. कारण मृगजळाची सत्ता आहे प्रतिभाची, ताहण्याची सत्ता करते आहे. पण तुमचा दृष्टांत काय नाही, योग्य नाही. मग कोण प्रमाण आहे? अद्वैतमध्येच काय आहे? प्रमाण आहे. पुढचा विषय कोणता? मिथ्यात्व सांगायचं आहे ना. म्हणून जगताच्या बाबतीमध्ये कसा क्रम सांगितला? नाही सांगताय. छांदोग्य उपनिषदात 3 भूतांपासून जगत निर्माण झालं असं सांगितलं. तैत्तरीय उपनिषदामध्ये 5 भूतांपासून जगत उत्पत्ती सांगितली आणि ऐतरेय उपनिषदात परमेश्वराच्या क्रमवाचून एकदम जगताची उत्पत्ती सांगितली आणि श्रुतीला जगत उत्पत्ती सांगण्यात कारण नाही, तर जगताचा लय सांगण्यात लय नाही, निश्चित सांगण्यात तात्पर्य आहे. झालं लक्षात येतो. मग सृष्टी सांगण्यामध्ये तात्पर्य आहे का? मग काय सांगण्यात आहे? कारण काय सांगण्यात आहे? एकमेव अद्वितीय ब्रह्म, ब्रह्मतत्वच आहे. आणि ब्रह्मतत्व हे जगताला काय नाही, कारण नाही. शुद्ध ब्रह्मापासून सृष्टी उत्पन्न होऊ शकत आहे की नाही? शुद्ध कोणापासून? शुद्ध ब्रह्मापासून. माया विशिष्ट नाही. दिसते याची मग जगताची संगती कशी लावली? मग माया काय घेतला? मग त्याच्याकरता आपलं व्यावहारिक तात्पर्य. केवळ पुरुषापासून मुलगा होणे शक्य नाही. मग काय मानावे लागते? नाही काय? त्याच्याकरता मंगल कार्य बांधलेले. त्याच्याकरता काय बांधलेले आहे? जाऊ दे आपला दृष्टांत. मग ती माया कशी मानायची? नाही, तिला स्वतंत्र मानली तर जगत नेहमी जगत काय करेल? मग तिला उत्पन्न स्वतंत्र न मानतानी कशी मानली? स्वाश्रया सुविषय मानली. असं स्वाश्रयाने सुविषय. कोणाच्या आश्रयाने? ब्रह्माच्या आश्रयाने. कोणाला विषय करते? ब्रह्माला विषय. बरं. मायेचा प्रश्न आहे ना लक्षामध्ये. ती कोणापासून झाली माया? अनादी आहे. ईश्वरापासून का नाही? नाही, कारण मायेच कार्य आहे. जीवापासून का नाही? ते मायेचेच कार्य आहे. मग कोणापासून? अनादी आहे. अनादी आहे. मग ब्रह्मा पुढे माया. माया मानले का नाही? त्या ब्रह्माच्या मायेमध्ये काय पडलं? अन्नाचा कोण झाला? मग ईश्वर. त्याला म्हणायचं माया विशिष्ट चेतन म्हणजे. हा ईश्वरी सृष्टी काय करतो? मग कशी निर्माण करतो? स्वतंत्र का? आपल्या मनातवर म्हणून करतो का? जीवाचं जसं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे सृष्टी करतो. मग सृष्टी कशी करतो? अरे सृष्टी कशी करतो? ईश्वर स्वरूपामध्ये असलेली माया तिला आलं का लक्षामध्ये? काय होतं? क्षोभ होतो. क्षोभ होतो म्हणजे त्या मायेपासून काय होते? सृष्टी होत असते. एकोवान भविष्यम. आणि मग सृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम सांगायचा.
पंचमहापैकी पहिलं भूत कोण? आकाश. आकाशाचं उत्पन्न होते का आपल्या गुणाचं? आकाशाचा गुण कोणता आहे? शब्द. सप्तगुणाचा आकाश. पुढे वायू. नुसतं वायू होता का गुणाचा? स्पर्श. मग त्याचा गुण कोणता आहे? स्पर्श. पुढे अग्नी. नुसता गुणाचा आहे. आपल्या गुणासह रूपासह आणि मागील त्याच्या कार्याचे 2 गुण. मग कारणाचे गुण येते की नाही? हो. शेवटचे भूत कोणतं आहे? पृथ्वी. गंध. अरे आपला शेवटचं भूत कोणतं आहे? शेवटचं पृथ्वी आहे ना. मग पृथ्वीमध्ये किती गुण आहे? आपला स्वतःचा 1 आणि कारणाचे 4. कारणाचे 4. आणि आता सूक्ष्मसृष्टी कशी निर्माण करतो? सर्व भूतांच्या एकत्रित सत्वगुणापासून अंतकरण निर्माण होतं आणि त्या अंतकरणाच्या सत्वगुणाचे अंतकरण हे सत्वगुणाचं कार्य आहे. त्याच्यात निश्चयास बुद्धी म्हणतात. संकल्प विकल्प करतं तेव्हा त्याला मन म्हणतात. चिंतन करतं तेव्हा त्याला चित्त म्हणतात. आणि अहम किंवा अभिमान धारण करतं तेव्हा त्या अंतकरणाला अहंकार असं नाव येतं. बरोबर आहे. सत्वगुणापासून काय उत्पन्न होत आहे? अंतःकरण. 5 ज्ञानेंद्रिय सुद्धा. रजोगुणापासून 5 कर्मेंद्रिय. पंचप्राण. 5 कर्मेंद्रिय. अरे मग किती झाले तर? पंचप्राण, 5 कर्मेंद्रिय, 5 मनबुद्धी, चित्त, अहंकार. 19. हे कोणतं शरीर आहे? सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर का म्हणतात? ते दिसत नाही म्हणून काय म्हणायचं? सूक्ष्म शरीर. पण त्याचं अस्तित्व काय केलं पाहिजे? मानलं पाहिजे. असं सूक्ष्म शरीर तयार झालं. किती तत्वाचं ते? 19 तत्वाचं. 5 तरी 15 मनबुद्धी. 17 किंवा मनबुद्धी, चित्त, अहंकार. 15 कोणते कोणते? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय आणि पंचप्राण. आणि 5 आणि 2 7 सूक्ष्म शरीर. पुढे आता स्थूल शरीर. त्याची उत्पत्ती कशी होते? भूतांचं पंचीकरण होऊन स्थूल सृष्टी. बरोबर आहे. अगोदर विश्वस्वरूपामध्ये असलेल्या मायेचा क्षोभ होतो. काय? कुणाचा? मायेचा. आणि जीवाच्या कर्माप्रमाणे सर्व सृष्टी काय करतो? उत्पन्न. मग पंचमहाभूत त्याचं पंचीकरण होतं. पंचीकरणाचे 2 प्रकार. कोणते 2 प्रकार? प्रत्येक भूताचे समान 2-2 भाग करायचे आणि एक भाग स्वतः जवळ ठेवायचा आणि दुसरा भाग त्या उरलेल्या 4 भूतांमध्ये एक समान वाटून द्यायचा आणि त्या 4 भूतांकडून आपल्याला एक समान भाग घ्यायचा. असे 16 मिळून पूर्ण एक भूत तयार होतं. हा एक प्रकार. दुसरा आणि जे काही 25 भागांमधले 21 भाग स्वतःजवळ ठेवून एक भाग उरलेल्या 4 भूतांना द्यायचा आणि उरलेल्या 4 भूतांकडून पुन्हा एक भाग घेऊन आपले 25 भाग तयार करायचा. हा दुसरा प्रकार. अशा रीतीने सृष्टी काय होते? निर्माण होते. स्थूल सृष्टी उत्पन्न होते. पंचभाग. आता या सृष्टीचं थोडं विवरण करायचं. आत्मा कोण आहे म्हणून. या सृष्टीमध्ये पंचकोश असतात. कोणते पंचकोश असतात? आनंदमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, अन्नमय कोश. अन्नमय कोश. मनोमय कोशात किती काय स्वरूप आहे मनोमय कोशाचं? पंचज्ञानेंद्रिय आणि अंतकरण वृत्ती म्हणजेच मन हे मिळून मनोमय कोश होतो. सूक्ष्म म्हणजे पंचकोश काय नव्हे? प्राण नाही. पंचकोश म्हणजे आत्मा नाही. आत्मा नाही. आत्मा त्याच्यावर काय? भिन्न आहे. स्थूल शरीर आत्मा काय नाही? अन्नमय कोश आत्मा काय नाही? मी अशी धारणा होते आणि आपल्याहून ते
भिन्न असते म्हणून तो आत्मा होऊ शकत नाही. नक्की सांगा की. आणखी अन्नमय कोशावाल्यांचं म्हणणं असं होतं की ज्या ठिकाणी मी अशी बुद्धी होते आणि ती मी बुद्धी अशी देहाच्याच ठिकाणी होते, किंवा जे आपल्याला अतिप्रिय विषय आहे त्या श्रीपुत्रधनाच्या ठिकाणी होते, परंतु त्या श्रीपुत्रधनावरूनही आपल्याला शरीर जास्त महत्त्वाचं किंवा आनंदाचं वाटतं, आणि जी मी बुद्धी आहे ती शरीराच्या ठिकाणी होते, म्हणून शरीरच आत्मा आहे किंवा अन्नमय कोशच आत्मा आहे याचं खंडन करताना इंद्रियालाच आत्मा म्हणणाऱ्यांनी त्यांनी असा दोष दिला की मी ही बुद्धी शरीराच्या ठिकाणी होत नसून ती इंद्रियाच्या ठिकाणी होते, त्यामुळे शरीरालाच आत्मा किंवा अन्नमय कोशाला आत्मा म्हणणे योग्य नाही. त्याच्यावर असं आहे, अन्नमय कोश आत्मा का नाही? स्थूल देह तर त्याला उत्पत्ती आहे आणि काय आहे विनाश, म्हणून अन्नमय कोश काय नाही, आत्मा नाही. हे कडणार आहे. आणि अन्नमय कोशालाच आत्मा का म्हणतात? मग मी बुद्धी होते म्हणून दो मधला फरक समजला का? नाही का? अन्नमय कोशालाच आत्मा का म्हणतात? मी बुद्धी होती म्हणून. मी अशी बुद्धी होते, मम्मा अशी बुद्धी होते म्हणून त्याला काय म्हणायचं? असं तो आहे ना, म्हणून त्याला अन्नमय कोशालाच काय म्हणतात? अन्नमय कोश आत्मा का नाही? तर त्याला काय उत्पत्ती आणि काय विनाश आहे, नाश आहे त्याला, म्हणून त्याला काय म्हणता येत नाही, आत्मा म्हणता येत नाही. पुढे कोणते इंद्रियाचा इंद्रियांना आत्मा का म्हणता येत नाही? इंद्रियाला आत्मा म्हणणाऱ्यांनी अशी युक्ती दिली होती की ज्याच्यामुळे जीवन व्यवहार चालतो, ज्याच्यामुळे जीवन व्यवहार चालतो आणि ज्याच्या ठिकाणी मी पाहतो, मी ऐकतो अशी बुद्धी होती, म्हणूनच इंद्रिय आत्मा आहे. त्यावरती प्राणमय कोशावाल्यांनी त्यांना अशी युक्ती दिली की तुम्ही म्हणता मी पाहतो, मी ऐकतो, किंवा ज्याच्या असण्याने शरीर आहे तो आत्मा आहे, तर इंद्रिय असो किंवा नसो शरीराचा व्यवहार चालतो. म्हणजे यथाभावे शरीर न तिष्ठे आणि यत भावे शरीर तिष्ठे त्याला आत्मा म्हणायचा. याला त्यांनी उपनिषदातलं उदाहरण दिलं की प्राण आहे तरच आत्मा आहे. सर्व इंद्रिय मिळून ब्रह्मदेवाकडे गेले असता सर्व एक इंद्रिय बाहेर पडले असता शरीराचा व्यवहार चालू आहे, परंतु ज्यावेळेस प्राण शरीरातून बाहेर गेला त्यावेळी शरीराचा सर्व व्यवहार बंद झाला, म्हणून प्राणच आत्मा आहे. बरोबर आहे की? काय इंद्रिय का आत्मा नाही वगैरे त्याचं खंडन पुढे इंद्रिय झाल्यानंतर कोण आहे? प्राण आहे. शरीरात आत्मा का नाही? इंद्रियच आत्मा. शरीर जरी गेलं इंद्रियच आत्मा आहे. नाही, इंद्रिय आत्मा का नाही? इंद्रियाशिवाय काय होऊ शकत नाही, व्यवहार होऊ शकत नाही. इंद्रियाचं काय आहे? आत्मा आहे. मग इंद्रिय आत्मा का नाही? प्राणाशिवाय काय होत नाही. जीवन एक लावायचं नाही, क्रमाने घ्यायचं नाही. बघ नाही का, इंद्रिय जरी असली तरी नाही का, पण प्राण नसेल तर जीवन व्यवहारच होत नाही. बरं प्राण आहे पण मन नसेल तर प्राण हा जड आहे आणि व्यवहारच होऊ शकत. म्हणून प्राण हा काय नाही, आत्मा नाही. मग कोण आत्मा आहे? मनच आत्मा आहे. मग मन आत्मा का नाही? मनच आत्मा नाही याच्यासाठी पुढले विज्ञानमय कोशवाले असे म्हणतात की मन आत्मा नाही, कारण की मनाचे सर्व व्यवहार हे बुद्धीच्या अधीन आहेत आणि मनाचा सर्व व्यापार आहे तो काय बुद्धीच करत असते, आणि जे काही बाहेरील वस्तू आहे त्याचा आकार आतल्या आत ही बुद्धी धारण करत असते, म्हणून मन आत्मा नाही. म्हणून मत काय नाही आत्मा, कारण सगळा मनाचा व्यवहार कोणाच्या अधीन आहे? बुद्धीच्या. म्हणून मन आत्मा नसून बुद्धीच काय आहे? आता बुद्धी विज्ञानमय कोश आत्मा का नाही? सांगायचं चुकलं तर चुकलं सांगायचं की मन आत्मा का नाही? जड म्हणून जड आहे, प्राण जड आहे. प्राण जड आहे. मनाचे सर्व व्यवहार बुद्धीच्या ज्ञान नाही.
पण मनाचे सर्व व्यवहार कोणाच्या आधी बुद्धीच्या आधी नाही. बुद्धीच काय आहे? आत्मा आहे. आता बुद्धी आत्मा काय नाही. बुद्धी म्हणजे विज्ञान विज्ञान नाही सांगते, क्षणिक विज्ञान आहे. काय क्षणिक काय काय बुद्धी जे आहे ना ती किम स्वरूप आहे. तिची दारासारखी काय होते. चालू म्हणून आत्मा कसा म्हणावा लागेल उत्पत्ती नाही का. काही अवयव काय आहे चांगले, काही अवयव काय आहे क्षणिक आहे ना ती. हो मग स्थिर स्वरूपाची आहे का ती. नाही मग आत्मा काय चंचल स्वरूप आहे का. नाही किम स्वरूप आहे तो स्थिर स्थिर स्वरूप. स्वरूप आहे. म्हणून निश्चित जड आहे ती आत्मा ठरू शकत नाही. नाही मग कोण आत्मा आहे. आनंदमय आनंदमय कोश. सुषुप्तीमध्ये कोणता कोश आहे. मग आनंद दुःख आहे का आनंद आहे. आनंद आहे. पण आनंदमय कोश काय आहे. मग आत्मा आहे. आनंदमय कोश आत्मा का नाही. आनंदमय कोश आत्मा नाही. याचं सांगताना की शून्यवादी जे माध्यमिक मताचे बौद्ध आहे त्यांनी सांगितलं आत्मा हा निरावयव आहे आणि तुम्ही त्याला सुषुप्तीमध्ये स्मृतीचे कारण ज्ञान आणि स्मृतीचे कारण ज्ञान आणि मी सुखाने निजलो होतो असं ज्ञान आणि अज्ञान दोन्ही सांगता. तर तुम्ही आत्म्याला चितजड स्वरूपाचा सिद्ध करता. आत्मा हा चितजड स्वरूपाचा नसून चितजड स्वरूपाचा जर आत्मा मानला म्हणजे आत्म्याचे काही अवयव प्रकाश रूप आणि काही अवयव जड रूप असे आत्म्याला म्हणता येणार नाही, कारण की आत्म्याचं स्वरूप हे निरावयव आहे. बरोबर आहे की. म्हणून आनंदमय सुद्धा काय नाही. खुश आत्मा नाही. मग याच्याहून काय आहे. आत्मा कसा आहे. मग भिन्न आहे. मग आत्मा कोण आहे. या सर्वाचं ज्याच्याकडून प्रकाशन होते त्याला काय म्हणायचं. आत्मा आत्मा नाही ना. मग एवढ्यावर काम मागते का. नाही. आत्मा काय झाला पाहिजे. स्वरूप कळालं पाहिजे कळायला ना. पाहिजे. हा एक कोश आत्मा नाही हे कळालं तुम्हाला. पण तेवढ्यावर काम मागत नाही. तो आत्मा किम स्वरूप आहे. ब्रह्मस्वरूप जीवाला तो आत्माच माझं काय आहे स्वरूप आहे. याचं काय झालं पाहिजे. ज्ञान झालं. मग या कोणता विचारायच्या करता महावाक्य. महावाक्यामध्ये जीवाचं आणि ब्रह्माचं काय सांगितलेलं आहे. ऐक्य सांगितलेलं तो आहे. आत्मा तुम्हाला कळाला पण ब्रह्मरूपाने कुठं कळाला. म्हणून कोणता विचार सांगितलेला आहे. महावाक्य विचार. महात्मा तर ब्रह्मरूप आहेच की. पुन्हा साधन आहे श्रवण मनन कशा करता. बरोबर आहे ना. सांग की. अरे नाही लगा लक्षात. महावाक्य विचार चालणार आहे. आत्मा किम स्वरूप आहे. ब्रह्मस्वरूप आहे. मग पुन्हा साधना कशा करता. परंतु मी ब्रह्मरूप आहे असं जीवाला अज्ञान आहे. मी सुखी मी दुःखी बरोबर आहे. असं तो अहम करता अहम भोगता असं स्वतः म्हणतो. असा भ्रम आहे त्याला. आत्मस्वरूपाचं भान नाही. म्हणून त्या भ्रमनिवृत्तीकरिता महावाक्य विचार श्रीगुरूंनी सांगितलं आहे. बरोबर आहे की. त्याला माझा आत्मा ब्रह्मरूप नाही असं ज्ञान आहे. काय आहे. मी कोण आहे. जीवा मी अमुक पण माझा आत्मा ब्रह्मरूप आहे याचं काही नाही. त्याच्याकरता साधनं सांगितलं आहे. श्रवण मनन निधिध्यासन तत्तम पदार्थ ही साधनं सांगितलेली आहे ना. मग साधनाच्या द्वारा ऐकून लक्ष पाहिजे. मुळामध्ये आत्माच किम स्वरूप आहे. ब्रह्मस्वरूप आहे. मग साधना काय करतात. ज्ञान निवृत्ती करतात. अज्ञान निवृत्ती करतात. साधनाचा काय होतो उपयोग होतो. नाही तर मूळचा आत्मा किम स्वरूप आहे. तो ब्रह्मस्वरूपच आहे. ब्रह्मस्वरूपच आहे. मग कोणी असं म्हणेल की मग ब्रह्मस्वरूपच आहे. साधनाचा उपाय भ्रमनिवृत्ती. माझा आत्मा किम स्वरूप नाही. ब्रह्मस्वरूप नाही असं जीवाला काय आहे. अज्ञान आहे. मग तो भ्रम जाण्याकरता काय सांगितलेले आहे. श्रवणाचे साधन.
आत्माच ब्रह्मरूप आहे हे साधनाच्या द्वारा सांगितलेलं आहे. अशा रीतीने महावाक्य विवेक. पण हे सर्वांना ज्ञान होते का मग? नाही. त्याच्याकरता कोणता उपाय सांगितला? लय चिंतन. लय चिंतनामध्ये कशाचा विचार आहे? लय चिंतन उत्तम अधिकारी महावाक्याने तो कृतार्थ झाला, परंतु मध्यम अधिकारी जो आहे त्यासाठी लय चिंतन म्हणजे ध्यान सांगितले. ज्ञान हे प्रमेयादी नसते आणि ध्यान हे अनुष्ठान काय इच्छा विधी विश्वास पुरुषेच्छा याच्या आधी नसते. आणि मध्यम अधिकाऱ्यासाठी हा ध्यान प्रकार सांगितला आहे. पण त्याने बरोबर आहे ना. सृष्टीची जशी उत्पत्ती ज्ञानाची सामग्री अलग लक्षात. अज्ञानाची सामग्री कोणती? प्रमाता आणि प्रमेय याच्या आधी ज्ञानाची सामग्री महावाक्य. ज्ञान हे कोणाच्या आधी नाही, प्रमाता आणि प्रमेय आधी. प्रमेयाच्या आधी नाही, कारण प्रमेयच नसेल तर ज्ञान कोणाचं? मग ज्ञान होण्याकरता अगोदर ज्ञेय असावं लागतं. काय असावं लागतं? हे खांबच नाही तर ज्ञान कोणाचं होईल? मग ज्ञानाला कशाची अपेक्षा आहे? ज्ञेयाची. प्रमाता प्रमाण आणि प्रमेय याच्या काय काय जपाला आमंत्रण दिलं पुढे अन्नाची काय करावी लागते? व्यवस्था करा. ज्ञेय पाहिजे ना. काय पाहिजे? नुसतं जेवायला आमंत्रण दिलं, या बसा. कोणीतरी राजा होता, कोणतरी कोणाच्या घरी तरी संन्यासी गेला बा भिक्षा मागण्याकरता. मग तो धनिक मनुष्य म्हणा, या संन्यासी बा. बरं आला विचारात भाऊ, आतमध्ये गेला. नौकराला सांगितलं म्हणलं मांडा ताट त्याला पाठ बसण्याकरता. बरं का, मांडला का पाठ? म्हणला आणा पकवानाचं ताट घेऊन या की. काय बालाजीचा भेद चाललाय बा. संन्यासी उभा द्या वाडा. म्हणलं संन्यासी भरपूर बासुंदी वाडा घे. काय तुमचे बटाटे वाडा की नाश्त्यामध्ये असताना तुमचा बटाटा वाडा. एक पोरगा होता बघा, त्याला म्हणलं अरे देवाला जाणार नाही. म्हणलं भूकच नाही आता. म्हणलं का बरं तुला भूक नाही? म्हणलं 25 बटाटे वडे खाल्ले. वाडा म्हणाला का त्याला वाढून झाला का? म्हणाले संन्यासी उभाची आहे बा. संन्यासी बा भरपूर जेवा, काळजी करू नका, संकोच नका ठेवू, जेवा. झालं का जेवण म्हणू लागलं आणि चालू लागा. संन्यासी उभाच्या माझा भूक जाईल का त्याची? मग जेवण्याकरता काय पाहिजे? पदार्थ असावा. त्याला ज्ञेय म्हणायचं. काय म्हणायचं? आणि जेवणाऱ्याला काय म्हणायचं? प्रमाता. आणि त्याच्यामध्ये व्यवहार होतो. प्रमाता प्रमाण आणि ज्ञाता ज्ञान आणि भोगता भोग्य आणि भोग अशी त्रिपुटी लागते. म्हणून ज्ञानाकरता त्रिपुटीची आवश्यकता आहे. काय पाहिजे? ज्याचं ज्ञान होईल त्याला ज्ञेय पाहिजे. म्हणून ज्ञान हे प्रमाता प्रमेयाचं काय आहे? बडे योग साधन आहे ना, ध्यान साधन आहे. ध्यानाची सामग्री कोणची? विधी. ध्यानाची सामग्री विधी विश्वास पुरुषेच्छा आग्रह हे ध्यानाची सामग्री आहेत. विधी म्हणजे विधीचं काय लक्षण सांगितलं? शास्त्राने सांगितले विहित कर्म कर. विधी शास्त्राने जसं सांगितलं असेल त्याप्रमाणे त्याला विधी करत असतात. आता आपला गणपतीची पूजा करतो आणि तुळशी वाहतो आपला. अरे गणपतीची पूजा करायची असली तर तुळशी वाहायची असते का? मग काय वाहायचं असते? गवत म्हणायचं का? मग काय म्हणायचं? दुर्वा म्हणतात. एवढा मोठा गणपती विघ्नाचा नाश करतो आणि त्याला
माझं त्याला डोक्यावर काय त्याची गोष्ट सांगतो बघा. त्या रावणाने सगळे देव बंदिस्त घातले होते पण त्याच्याकडे प्रत्येकाकडे कामं दिले होते. मग गणपतीच्याकडे कोणतं काम देतं? गाढवं वळाचं काम देतं. कोणतं? कोणी? मग ते गाढवं जे वळाचे आहेत ते शहाणे आहेत का मूर्ख आहेत सारे? ते गाढवं आता वळाचे आहे आणि ते गाढवाची जाताचे आहेत. ते जिथे गवत आहे तिथे काळी जमीन दिसते, जिथे काळी जमीन आहे तिथे काय दिसते? गवत दिसते. ते मागं काही फिरून पाहत नाही आणि ते उपाशी यायचे. कोण? मग तो रावण जो रागवला म्हणला आता गणपतीचं म्हटल्यानंतर दैवत आहे ते पण तोंड कोणाचं आहे? गणपतीला तोंड कोणाचं आहे? आणि डेअरी. तो रावण रागवला म्हणला आहे तुझी केवढी मोठी डेअरी आहे आणि सगळे आडवा सगळे उपास येत आहे. मग काय करायचं म्हणलं महाराज. मग रावणाने सांगितलं म्हणलं तुला काम सांगतो. गाढवं चारायचे. गाढवं किती आहे? मला 21 पेंड्या गवत घेऊन या. मग तो डोक्यावर काय करायचा? लोकांना असं वाटायला गणपतीला काय आवडते? बिचाराच्या डोक्यावर अजून काय असते तुम्हाला आवडत नाही. लोकांना डोक्यावर ठेवले जाऊ दे आपलं. विधी लागत असतो, ध्यानाला काय लागतं? पुढे आणखी विश्वास पुरुषेच्छा. विश्वास नसेल तर ध्यान होईल का? मग विश्वास असावा लागतो. कोणत्याही परमार्थामध्ये विश्वासही भांडण आहे. नामस्मरणापासून पुण्योत्पत्ती होत असते असा काय असावा लागतो. मग तो देवाचं काय करेल? आणि विश्वास नसेल तर तुम्हाला अभंग आहे नाही. तुम्ही 2ऱ्या वर्षाचे 4थ्या वर्षाच्या पोराला आहे संताची ह्या पायी सर्व भावेला विधी पुढे पुढे पुरुषेच्छा. पुरुषेच्छा. पुरुषेच्छा नाही मला ऐकायला नाही. पुरुषाची इच्छा. इच्छा पाहिजे मला. इच्छाच नसेल तर ध्यान मला आजचा दिवस नाही गेला पाठाला तर काय बिघडलं? इच्छाच नाही. विश्वास विचार प्रयत्न लागतात. काय लागतात ध्यानाला? काही मन काही एक आहे की ध्येयाकार होत असतो का प्रयत्न करावे लागतात. ही कोणाची सामग्री आहे? आपला कोणता विषय चालला लय चिंतन आहे ना. मग ते लय चिंतन त्याच्याद्वारा साध्याची काय होत असते? त्या ओम चिंतनाचा काय सांगितलेला आहे? प्रकार सांगितलेला आहे. त्या प्रकारामध्ये ओम चिंतनाच्या ह्याच्यामध्ये सगळी नामाची आहे कोणाची आहे? नाही ध्यानाचे प्रकार आहे. प्रतीक ध्यान, प्रत्येक ध्यान, पुढे ध्येयानुसार ध्यान, पुढे अहंग्रह ध्यान, प्रत्येक ध्यानाची व्याख्या अन्याचं अन्य रूपाने ध्यान म्हणजे प्रत्येक ध्यान. शालिग्रामाचं विष्णू रूपाने ध्यान करणे म्हणजे प्रत्येक ध्यान. ध्येयानुसार ध्येयानुसार म्हणजे काय? आकारवान शास्त्राने सांगितले त्याप्रमाणे त्या ध्यान करणे. ओमकाराचे आकारवान विष्णूचे जे मूर्ती आहे त्याप्रमाणे विष्णूचे ध्यान करणे. त्याला शास्त्राने जसं सांगितलं असेल तर ध्येयानुसार काय करायचं? ध्यान करणे. काय करायचं? आता आपला गणपतीचं ध्यान करायला बसला न वानराचं ध्यान करत बसला. पुढे काय झाला? विधी विश्वास पुढे अहंग्रह ध्यान, ध्येयानुसार पुढे अंग्रह अहंग्रह. अंग्रह ध्यान कशाला म्हणतात? ब्रह्मध्यानात ब्रह्माची आत्म्याशी अभेद चिंतन करणे असं अहंग्रह ध्यान असे म्हणतात. बरं. ब्रह्माचं आणि आत्म्याचं कोणतं चिंतन करायचं? अभेद चिंतन करणे. आत्मा केम स्वरूप आहे? ब्रह्मस्वरूप आहे.
काय करे असं त्याचं चिंतन करणे. तसंच जीव आहे ना, आपण ब्रह्माहून काय नाही, भिन्न नाही, ब्रह्म आपल्याहून काय नाही. भिन्न नाही. चिंतन आहे. तद्रूपता त्याला कोणतं ध्यान म्हणायचं? अहंग्र ध्यान. ब्रह्मज्ञानामध्ये 2 ध्यानामध्ये जीव ब्रह्माचा भेद आपला भेद आहे. काय करे कोणतं प्रतीक ध्यान, ध्येयानुसार ध्यान. त्याचा जीव ब्रह्माचा काय अभेद चिंतन. अभेद आहे का भेद आहे? अनाग्र ध्यानामध्ये असं ध्यान चिंतन सांगितलं. हे कोणाकरता सांगितलं? मध्यम अधिकारी. आणखी पण लय चिंतन सांगितलं आहे, ओमचं चिंतन सांगितलेलं आहे. त्याचा विचार कधी मग उद्या यायचं ना, उद्या का सुट्टी घ्यायची. सुट्टी घ्यायची म्हणतात. हा, सुट्टी घ्यायची म्हणतात अभ्यासाला. परीक्षा कधी आहे तुमची? परीक्षा 16 तारखेला परीक्षा आहे.